जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शर्थीच्या प्रयत्नातून मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध करून देण्यात आला आहे। जिल्ह्यात मागील काही दिवसापासून अतिवृष्टी आणि पुरामुळे माढा, करमाळा, मोहोळ, उत्तर सोलापूर, मंद्रुप, दक्षिण सोलापूर, करमाळा या तालुक्यात शेती पिकांचं तसं घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी जनावरांना चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला होता, परंतु जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शर्थीच्या प्रयत्नातून इतर जिल्ह्यातून मुरघास हा चारा मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यासाठी उपलब्ध करून घेण्यात आलेला आहे। जिल्ह्यातील बाधित तालुक्यांना मुरघास हा चारा जनावरांसाठी उपलब्ध करून देण्यात आला। यामध्ये माढा 48 टन, मोहोळ 40 टन, उत्तर सोलापूर 15 टन, मंद्रुप 10 टन, करमाळा 5 टन, दक्षिण सोलापूर 2 टन असा चारा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पोहोचलाय। तसं यापुढेही दररोज 100 ते 120 टन मुरघास चारा उपलब्ध करून दिला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली। की चाऱ्याचे आमचे नियोजन चालू आहे आणि आता तो फील्डवर दिसेल त्याप्रमाणे काल 20 टनच्या चाऱ्याचा वाटप झालेला आहे। माढामध्ये 11 टन आणि मोहोळमध्ये 9 टन। आज 70 टन चाऱ्याचा वाटप सुरू आहे। उद्या किमान 100 मेट्रिक टन चाऱ्याचा वाटप होईल आणि परवापासून तो 100 ते 120 मेट्रिक टनच्या प्रत्येक दिवशी आम्ही करू शकतो। त्याचा मला आता विश्वास आहे। आमचे सगळे सप्लायर्स लाईन अप आहे आणि आज 70 टनचा वाटप होत आहे। उद्या 100 टनच्या किमान 100 टनच्या होणार आणि परवापासून 100 ते 120 टन तो कंटिन्यू राहील जोपर्यंत चाऱ्याची जे तुटवडा आहे तो लोकांना भासत नाही। चारा आणण्यासाठी सर्व जे जिल्हाधिकारी आहेत, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे सगळ्यांच्या सोबत माझी चर्चा 2-3 दिवस अगोदर झाली होती। त्याप्रमाणे आम्ही तिथे जे मुरघासचे सप्लायर आहेत ते गव्हर्नमेंट रेटवर 6.50 रुपये 50 पैसे प्रति किलो जे गव्हर्नमेंटचे रेट आहे त्या रेटवर हे सगळे सप्लायर्स तयार आहेत। त्या म्हणून आम्ही त्यांच्याकडून आता चारा घेत आहोत। चारा जे आम्ही जिल्ह्यामध्ये आणत आहोत तो पीडीएस ट्रकचा वापर आम्ही करत आहोत। जो आमचे पीडीएस ट्रक आहे त्याचा वापर आम्ही करत आहोत।